जवळपास या स्पर्धेमध्ये 50 विहारांनी आपला सहभाग नोंदविला आहे। आणि आता 25 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह उर्मिला कॉलनी इथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्राइज डिस्ट्रीब्यूशन इथे आहे। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। सप्रेम जय भीम। मित्रांनो, मी प्रमोद हरिभाऊ तभाने, बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्थेचे अध्यक्ष। आम्ही एक थीम घेऊन या नागपूर शहरामध्ये आलेलो आहे। या दक्षिण पश्चिम आणि दक्षिणमध्ये स्वच्छ सुंदर विहार स्पर्धा असायला हवी याकरिता अनेक दिवसापासून मागणी होती। त्यामुळे या बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्थेद्वारे आम्ही स्वच्छ सुंदर विहार स्पर्धा आयोजित केलेली आहे। आणि ही स्पर्धा मागील 3 महिन्यापासून आम्ही संपूर्ण परीक्षण केलं आणि जवळपास या स्पर्धेमध्ये 50 विहार सहभाग घेतलेला आहे। आम्ही सर्वेक्षण टीम तयार केली, ज्यामध्ये 5 लोकांची टीम तयार केली आणि स्वच्छ सर्वेक्षण झालेलं आहे। जवळपास या स्पर्धेमध्ये 50 विहारांनी आपला सहभाग नोंदविला आहे। आणि आता 25 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह उर्मिला कॉलनी इथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्राइज डिस्ट्रीब्यूशन इथे आहे। जवळपास 6 वाजता हे प्राइज डिस्ट्रीब्यूशन होईल। याकरिता आपण चीफ गेस्ट आपले IAS अधिकारी श्याम तगे सरांना बोलवलं आहे। ते वक्ता आहेत आपले प्रमुख। आणि माझी सर्व लोकांना, सगळ्या विहार स्पर्धेकर लोकांना सगळ्यांना विनंती आहे की या स्पर्धेला जास्तीत जास्त लोकांनी येण्याची प्रयत्न करावा। सर, तुम्ही हे जी स्पर्धा ठेवलेली आहे तर हे पहिल्यांदाच आहे की याच्यापूर्वी स्पर्धा झालेल्या आहेत? मला वाटते ह्या संपूर्ण विदर्भामध्ये अशी स्पर्धा आतापर्यंत तरी कोणी घेतलेली नाही। ही नाविन्यपूर्ण स्पर्धा आहे। माझं कसं म्हणणं आहे की काय झालेलं आहे की आमचे जे बौद्ध समाजाचे लोक, हे संपूर्ण लेडीज लोक आम्हाला विहारात दिसतात, पण आपले जे मोठे लोक आहेत, लहान मुलं आहेत, यांनीसुद्धा आपल्या विहारात दर्शन घेतलं पाहिजे। काय नाही, कमीत कमी तर मुलांनी रविवारी एक तिथे प्रार्थना घ्यायला पाहिजे, तिथे गेले पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे। आणि जेणेकरून प्रत्येक समाजामध्ये आपण वर्किंग करतो, पण बौद्ध समाजसुद्धा प्रत्येक विहारात जातो, पण एखादं आंदोलन झालं तर एकत्रित आले पाहिजे। प्रत्येक विहाराचं एकमेकांचं ट्रान्सपरन्स आपलं बोलणं झालं पाहिजे, हे माझं उद्देश आहे। सर, या स्पर्धेनंतर ही स्पर्धा पुढेही चालू राहणार आहे का? ही जी बौद्ध मागासवर्गीय सेवा संस्था स्वच्छ सुंदर विहार स्पर्धा मी जी घेतलेली आहे, याला एकदम अतिशय सुंदर रिस्पॉन्स आहे। जवळपास 50 विहार यामध्ये सहभागी झालेले आहेत। हा रिस्पॉन्स पाहता याच्यानंतर मी संपूर्ण नागपूर शहरात ही स्पर्धा घेणार आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण विदर्भात ही स्पर्धा मी घेणार आहे। हाच माझा प्रयास आहे। सर, तुम्ही सुंदर अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे। या व्यतिरिक्त तुम्ही आणखी कोणते सामाजिक कार्य केलेले आहेत? मी मागील 15 वर्षापासून राज्यस्तरीय मॅरेथॉन घेतो, सुराज्य दौड। ही स्पर्धासुद्धा बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्था घेते आणि ही मॅरेथॉन संपूर्ण विदर्भातच नाही, संपूर्ण नागपूर शहर राज्यस्तरीय असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लोक या मॅरेथॉनमध्ये येतात। मला वाटते की या संपूर्ण जी आपली संस्था आहे ही संपूर्ण सगळीकडे आहे। त्यामुळे माझं नेहमी या संस्थेद्वारे सामाजिक काम करण्याचा प्रयत्न असतो, जास्तीत जास्त लोक जोडण्याचा प्रयत्न असतो आणि सामाजिक काम हे माझं ध्येय आहे। त्यामुळे मी सतत हे सामाजिक काम करत राहील। तुम्ही राजकारणातही आहात, माझे नगरसेवक होते, तर ही जी स्पर्धा आहे आणि हे सामाजिक कार्य आहे, या सामाजिक कार्याला राजकीय कार्याची जोड तुम्ही दिलेली आहे का? नाही, यामध्ये मी राजकीय कार्यकर्ता दिली नाही आहे। ही जी कार्यक्रम घेतला आहे हा संपूर्ण नॉन पॉलिटिकल आहे। यामध्ये जेवढेही लोक आहे हे सामाजिकरित्या जुळलेले आहेत। यामध्ये मी कोणतीही पॉलिटिकल लोकांना घेतलेलं नाही आहे। त्यामुळे ही सामाजिकच राहावं ह्याच माझा प्रश्न आहे। तुम्ही बौद्ध बांधवांना काय संदेश देणार? मी सगळं बौद्ध बांधवांना एकच विनंती करतो की येणाऱ्या 25 तारखेला संध्याकाळी 6 वाजता जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत यावं आणि या कार्यक्रमाचा उत्साह प्रतिसाद द्यावा, एवढीच विनंती करतो। जय भीम।